पोझिशन मध्ये, कारण 2 सामन्यामध्ये लगातार 2 विन होतील त्यांचे, 4 पॉइंट्स वरती पोहोचतील. प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची ही संधी असेल. इंजमाम बाई यावेळेला मात्र इंजमाम हतवडकर जे ओनर आहेत ते थोडेसे नाराज, थोडे नर्वस दिसत आहेत. हरिकेन्सच्या बाबतीमध्ये बोललं गेलं तर नागेश भोसले मगाच्या सामन्याचा हिरो होता. आता मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईक एंडला आहे. मतीन कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट जस्ट लाईक रोहित शर्मा, आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे प्रवीण हरजकर. गोलंदाजीचा भार स्वीकारेल. पहिला ओव्हर, पहिला बॉल अजमुद्दीन, ज्या अर्थात बावा कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंट, परंतु मतीन कडून येतोय हा मात्र दणदणीत खणखणीत चौकार. गणपतीपुळा आणि नाथखुळा शॉट नंबर 1. रस्त्याच्या शेजारी आहोत आम्ही, म्हणून जिस प्रकार बरसात के मौसम में सड़क की गुणवत्ता का पता चलता है, उसी प्रकार किसी व्यक्ति की गुणवत्ता जानने के लिए एक अवसर ही काफी होता है. मतीन यांनी दाखवून दिलाय तो अवसर. एक अवसर पे मिला है, एक अवसर मारा है, मिला है मौका, मारा है चौका. पहिल्याच बॉलवरती केलाय प्रहार, पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. गॅप मध्ये जातोय बॉल डीप मिड विकेटला. एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट केली जाते. आक्रमण, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमण करो, रणशिंक वाजवा, शंख फुंकला जातोय. भविष्य धावसंख्या झाली 5. पुढचा बॉल यावेळेला मात्र प्रवीण हरजकर साठी. यावेळेला प्रवीण हरजकरला मात्र तो शॉट खेळता आला नाहीये जो मतीनने खेळला. खाली बॉल राहिला. काय प्रवीण हरजकर साठी प्राइज ऑन झालंय. भवेश डोरलेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं प्राइज ऑन झाले. कौतुक हा शब्द खूप छोटा आहे, पण तो करायला मन मात्र मोठं लागतं. हे मन मात्र मोठं दाखवलंय भवेश डोरलेकरने. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक ठेवलंय. इन बिटवीन यावेळेला मात्र फुलर यांचा बॉल होता. फ्लिक ऑफ द रिस्टने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये मिळते. धावसंख्या बाई बोल रणसंख्या 6 बिनबाद 6 धावसंख्या. गोलंदाजीचा भार स्वीकारतोय अजमुद्दीन अर्थात कर्णधार बावा. पहिल्या बॉलवरती झटका मारला. ओहो, शॉट खेळलाय. वाव वाव वाव, या पुरेपूर फायदा उठवला जातोय मतीन यांचा. दिस इज द स्ट्रॅटेजी. पहिल्या पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने खेळावं मगाशी सुद्धा आमदार हरिकेन्सने दाखवून दिलं होतं. 15 धावा वसूल केल्या होत्या. या वेळेला सुद्धा तेच काम करताना दिसतोय मतीन. ओव्हर द हेड ऑफ द मिड विकेट बॉर्डर लाईन, मिड विकेट सर्कल लाईन फिल्डर. मिड विकेट सर्कल लाईनच्या फिल्डरच्या डोक्यावरून शॉट खेळलाय, कारण तोच एक फायदा होतो. पुन्हा एकदा स्टेप डाऊन झाला होता, शफल झाला होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस खोलला होता अलॉंग द एक्स्ट्रा कव्हरला. हा इनसाइड आउट शॉट खेळतात बरेच जण फलंदाज, नेहमी ट्राय केला जातो हा पॉवर प्ले मध्ये. इन बिटवीन षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 8. बिनबाद 8 धावा. कडून 500 रुपयांचा प्राइज ऑन झालाय प्रत्येक षटकारासाठी. ही लालच दिली गेली आहे प्रवीणला मैत्री ग्रुप यांच्याकडून, परंतु
त्याच्याकडे ती ताकद आहे, क्षमता आहे. मगाशी आपण त्याच्याकडून तो षटकार सुद्धा पाहिलाय. इन बिटवीन जाऊया मैदानाकडे. दुसरं षटक घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट मारा केला जातोय. गोलंदाज शकील बांगी यांच्याकडून. मागच्या सामन्यामध्ये शकील बांगी यांच्याकडून चांगली गोलंदाजी झाली होती. गुलजार हिरोज 37 धावा डिफेंड केल्या होत्या त्यांनी. शकील यांच्याकडून आखूट टप्प्याचा बॉल प्रवीण यांच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. रनआउटचा चान्स आहे या ठिकाणी, मात्र कमबॅक केला जातोय दोन्ही फलंदाजांकडून. फॉलोथ्रू मध्ये सुरक्षित. मित्रांनो, समोर संकट दिसले की त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं असतं, झुंजायचं असतं आणि माघार घ्यायची नाही जोपर्यंत विजय मिळत नाही. हे शिकवलंय आपल्याला क्रिकेटने. कारण मगाच्या सामन्यामध्ये पहिला पण 36 धावा जेव्हा झाल्या तेव्हा थोडे शोल्डर डाऊन झाले होते गुलजार हिरोजचे, परंतु त्यावेळेला मात्र त्यांनी त्या प्रॉब्लेमच्या डोक्यावर जाऊन चढवून आपला काम केलं आणि त्याबरोबरच 36 धावा डिफेंड केल्या. म्हणून जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत माघार घेत नाही. एक धाव प्रवीण. आता मात्र तो फ्लो मिळत नाहीये प्रवीणला. प्रत्येक वेळेला इनसाइड आउट, प्रत्येक वेळेला शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न आहे, परंतु गोलंदाजाने ते पहिल्यांदाच हेरलंय. आणि हेरणारा गोलंदाज नेहमी आपल्या लाईनमध्ये चेंज केला जातो. चेंज करण्यात यशस्वी होतो तोच गोलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट. परतीचा गोलंदाजी करण्यासाठी तयार शकील. पुढचा बॉल मतीनसाठी. ओहो, मतीन यांच्याकडे मात्र आक्रमण आक्रमण आक्रमण. अटॅक अटॅक अटॅक. बनी तो बनी, नाही तो अब्दुल गनी. मतीनच्या बल्लेबाजीचा एक सेकंदामध्ये जर सांगायचं झालं तर थोडा फूट मुवमेंट कमी आहे. स्टँड अँड डिलिव्हरचा वापर जास्त पद्धतीने करतो. रन संख्या अजूनही 9 वरती. दुसऱ्या षटकामध्ये आवर्त घेतलंय. आक्रमण गोलंदाजाकडून केलं गेलंय. पुन्हा कॅच आउटच्या स्वरूपात विकेटचा होतोय पतन. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव दिली आहे फक्त. एक गडी बाद होतोय मतीनच्या स्वरूपामध्ये. याच्यामध्ये सेल टाका. तीन प्रकारचे स्टान्स असतात. 90 डिग्री स्टान्स, ऑफ साइड स्टान्स आणि लेग साइड स्टान्स. अनेकदा या स्टान्स वरती सुद्धा गोलंदाज विचार करून गोलंदाजी केली जाते. यावेळेला पुन्हा एकदा महेश यांच्याकडून फटका चांगला आहे, जोरदार अपील केले जात आहे. आवाज डॉट डिलिव्हरी येते. धाव काही मिळत नाहीये डॉट डिलिव्हरीला. महेश दळवी मगाशी सुद्धा एक चौकार खेचला होता, परंतु बाकी काम मात्र केलं नव्हतं. नागेशच्या स्वरूपामध्ये फलंदाजी पाहिली होती आपण. यावेळेला फ्लाईट दिली होती इनटू द पिच. गोलंदाजाने बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल होता, परंतु त्याला मात्र इलेव्हेशन मिळू शकला नाही. टायमिंग प्रॉपर नाहीये. स्टँड अँड डिलिव्हर्ड असा षटकार हा झाला असता. नेहमी आपण म्हणतो रवी शास्त्री स्टँड अँड डिलिव्हर्ड इनटू गोज टू द डिफेन्स फॉर द 6. एक धाव. एक षटकामध्ये फक्त एक धाव दिली, एक विकेट सुद्धा प्राप्त केली. आणि नवीन गोलंदाज जो आला होता साई गोलंदाजीचं प्रदर्शन, चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन शकील बांगी यांच्याकडून. मुरे चौथ्या षटकामध्ये त्याने एक धाव दिली होती. 12 बॉलला 15 धावांची आवश्यकता असताना एकच धाव दिली आणि तिथून सामना पलटला. विकेट घेतली, तिथून सामना पलटला. गोलंदाज एक धाव दिली आहे. एका धावेने धाव संख्या वाढते.
धावसंख्या होते 10. मागाच्या ओव्हरला 1 रन, या ओव्हरला अजून 1 रन. ओ हो 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 हो, डिरेक्ट हिट. प्रवीणला परतावं लागलं असतं. फ्लो मध्ये नाहीये प्रवीण. कधी कधी फलंदाज नाराज होतो. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवायला हवं जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. तुमच्या फलंदाजीमध्ये असं वाटत असेल की आता तुम्ही कमजोर आहात, तर तीच ती वेळ आहे करून दाखवण्याची. महेश दळवी ते काम करेल का? सुनील मुरेवरती आक्रमण चढवेल का? सुनील मुरेकडे जेवढा अनुभव आहे, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय महेशने. अलॉंग द कार्पेट खालून खेळला गेलाय शॉट. एक धाव तर पूर्ण केली जाईल जोपर्यंत थ्रो येईल. 2 धावा आरामात पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या वाढवली जाते. आता मात्र धाव फलक थोडासा हलता ठेवला जातोय. 13 लॉस ऑफ 1 विकेट. सुनील मोरे कंट्रोल गोलंदाजी दिसते बघा. एकही अवांतर नाहीये. एक्स्ट्राज वरती कंट्रोल आहे, लाईन कंट्रोल आहे, आउटसाइड ऑफ स्टंप लाईन आहे. एक शॉर्ट रन आहे. अंपायर अपील केला गेलाय, परंतु अंपायरचा डिसिजन येत नाहीये अजूनही. नाही 2 1 शॉट 1 शॉट. 1 धाव म्हणजे 1 धाव अजूनही कमी होईल. 12 धावा झाल्यात. धावसंख्या 13 नाही 12. ओ हो हो हो, फटका चांगला. इलेव्हेशन नाहीये त्याला. प्रॉपर टायमिंग झालं नाही. महेश दळवीला परतावं लागेल. मैदानात मिळतोय दुसरा झटका. यावेळेला मात्र मिळतोय मोठा धक्का. मंजिल दूर है लेकिन जाना जरूर है. वक्त बुरा है लेकिन बदलना जरूरी है. यही दिखाता हुआ यहाँ पे ये गेम इज ऑन बाय द टीम गुलजार हीरोज. मध्ये अजून एक धक्का मिळतोय. जबरदस्त धक्का मिळतोय महेशच्या स्वरूपात. 12 वरती वाजवलेत 12. खरोखरच वाजवलेत 12 का? सुनील मुरेने. कारण मगाशी सामन्याचा हिरो ठरला होता सुनील मुरे. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. नागेश दळवी मगाच्या सामन्याचा हिरो टू हिरो. यावेळेला मात्र स्लाइड केला एका धावेसाठी. थर्डमॅन रिजन मध्ये स्लिप कॉर्डन इन बिटवीन बॉल जातोय स्लिप कॉर्डन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 13 वरती. या तो 13 या तो मेरा. किसकी है बारी देखना पड़ेगा. महेश की, सॉरी नागेश की कि सुनील की. मुरे, सुनील मुरे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे नागेशसाठी. ओ हो हो हो, बॉल पाहिला होता, सोडून देण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आलाय हवेतून डायरेक्ट पायावर आदळला गेलाय पॅडवर. षटक संपलं गेलंय. षटक संपतंय. नाही 22 नो 22 अंपायरचा डिसिजन येतोय.
समोर आहे प्रवीण. फुलटॉस बॉल प्रवीण कडून येतोय, मात्र ड्राईव्ह एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या 14 वरती पोहोचवली जाते. 14 फॉर लॉस ऑफ विकेट्स 2. दोन गड्यांच्या मोबदल्यात 14. अजून 11 बॉलचा खेळ बाकी आहे. आपण पाहिलं लो स्कोरिंग मॅच मध्ये 35 धावा डिफेंड केले, 37 धावा डिफेंड केल्या गेल्यात गुलजारने. 23 धावानंतर सुद्धा थोडाफार संघर्ष केला होता मगाशी अभिदा स्ट्रायकर्सने. यावेळेला मात्र काय होईल? नागेश कडून येतोय फटका, चांगला आहे, जातो स्ट्रेट टू द फिल्डर. एलिव्हेशन नाहीये, जनरेट होत नाहीये पॉवर. रनआउट होणार का? ओ थ्रो उंच आहे इथे, हाय हो उफ होत आहे. याचा अर्थ क्रिकेट किती रोमांचकारी खेळ आहे बघा. तुम्हाला तुमच्या एक्सप्रेशन बदलण्यासाठी 16. आता मात्र विकेट जाणार का? हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षकाने लॉलीपॉप सोडलाय. ही कॅच सोडली की मॅच सोडली? नागेश फुल फॉर्म मध्ये आहे, लक्षात ठेवा. या नागेशला आता जाना जरूरी है, लेकिन वक्त बुरा है. बदलना जो वक्त बदल सकता है. ये कॅच सोडलाय की मॅच सोडली आहे? धाव संख्या 18 वरती विकेट मिळवला होता. पुन्हा एकदा नागेश कडून रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. लॅप शॉट सही पद्धतीने खेळला जातोय, परंतु एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी धाव संख्या आउट का? आउट. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. 1 ने वाढते, धाव संख्या होते 19 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रवीण हरजकर यांना परतावं लागेल पॅव्हिलियन मध्ये, डग आउट मध्ये. 19 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. चौथ्या षटकामध्ये काही बॉल शिल्लक आहेत. मकसूद वरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय. नागेश मगाची जी मॅच होती 4 षटकामध्ये 26 धावा होत्या, शेवटच्या षटकामध्ये 19 धावा आल्या. धाव संख्या 45 पर्यंत पोहोचली आणि मॅच जिंकली हमदा हरिकेन्सने. इथे सुद्धा तेच होऊ शकते का? मकसूद गोलंदाजी करेल नागेशसाठी पुन्हा एकदा. वाव 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 शॉट खेळलाय, परंतु बॉल गेलाय सीमारेषा पार. नागेश है इनका नाम, छक्का मारना इनका काम. बेहतरीन बेहतरीन लगा है सिक्सर. कॅच जिंकले, परंतु इथे मात्र दिल जिंकले आहे नागेशने. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल आहे. या बॉलला 1D सेक्शन मध्ये जावं लागेल. एक धाव. काय बल्लेबाजी आहे, जो हरायला घाबरत नाही तो जिंकण्याचे धाडस करतो. नागेश दळवी त्याचं नाव आहे. या षटकाराने आणि एका धावेने धावसंख्या वाढवली जाते. धावसंख्या 26 वरती पोहोचवली जाते. पुन्हा एकदा त्याच पोझिशन वरती टीम हमदा हरिकेन्स. मगाच्या सामन्यामध्ये 4 षटकात 26 धावा होत्या, 27 धावा होत्या. इनफॅक्ट शेवटच्या षटकामध्ये 19 धावा वसूल केल्या नागेशने. आणि या वेळेला मात्र ती स्थिती आहे, 4 षटकात 26 धावा. या ओव्हर मध्ये आल्या 13 धावा. म्हणून म्हणतोय की मुश्किल है तेरे आत्मविश्वास को आजमाती है, सपने के पर्दे निगाहें से हटाते हैं, हौसला मत हार, गिर कर ए मौत ए मेरे दोस्त, ठोकरे इंसान को चलना सिखाती है. आयवा कॅच जिंकलाय. आयवा कॅच. कॅमेरामॅन प्लीज इधर. नाव सांग त्यांचं. बॉलर 1 मिनिट. कॅमेरामॅन मॅच चालू ठेवा. अरे वेळ झालाय. अंपायर मॅच चालू ठेवा. चला. नासिर दरवेश यांना मिळत आहे 200 रुपयांचं प्राइज. आयवा कॅच, बेस्ट कॅच. यावेळेला मात्र एक धाव केली जाईल, एक धाव केली जाईल, कारण नागेशला आणावं लागेल स्ट्राईक वरती. रनआउट होणार का? अरे भरपूर काय काय झालंय. रनआउट होणार का? भरपूर काय काय झालंय. नागेशला स्ट्राईक वरती आणण्यासाठी भरपूर काय काय झालंय. जफर होतो फलंदाज. जफर. गोलंदाजीचा भार आहे सुनील मुरे. शेवटचं षटक सुनील मुरे. धावसंख्या झाली आहे 28. 2 धावांनी जफर एक्चुअली चाहता था जफर 1 रन सिर्फ, लेकिन वहां पे मिस फील्डिंग हुआ और 2 रन आए.
अगली गेंद यहाँ पे डॉट डिलीवरी आएगा। या वेला सैक्रिफाइस करावं लागेल, परंतु एक धाव आली है। क्रिकेट जब तक है जान आखिरी सांस तक लड़ेंगे हम, यही कहता है क्रिकेट का गेम। ये लाइफ हो या क्रिकेट हो, हमें जीतने की अगर किसी खेल से प्रेरणा मिळती आहे तो क्रिकेट आहे। म्हणूनच आयुष्यातल्या संघर्षाला सामोरे जायचे असेल तर क्रिकेटला फॉलो करा। धावसंख्या वाढते 29 वरती, 4 बॉल शिल्लक 28 वरती। हा बॉल मात्र तटवलाय, यावेळेला मात्र पॉवर जनरेट झाली नाहीये। फलंदाजाला परतावं लागेल, कारण गोलंदाज आहे सुनील मुरे। हा मुरलेला गोलंदाज आहे, हा कसलेला गोलंदाज आहे। धावसंख्या 28 वरती विकेटचं पतन होतंय। थोडा करेक्शन आहे, 29 धावा झाल्यात 29। पहिल्या बॉलला 2 धावा आल्यात, 4 षटकांनंतर 26 धावा होत्या। पहिल्या बॉलवरती आल्या 2 धावा, नंतरच्या बॉलवरती आल्या 1 रन, तिसऱ्या बॉलवरती विकेट। आता चौथा बॉल घेऊन येईल। सुख माझ्याकडून आलं होतं की कॅप्टन अशी काय गलती करू शकतो की सुनील मुरेला 2 ओव्हर देऊ शकत नाही, पण ती मात्र चूक इथे सुधारली जाते। सुनील मुरे नवीन फलंदाज येतोय, त्यासाठी फ्लिपर टाकतोय, यॉर्क टाकतोय, खोदून काढला जातोय। 1 धाव, एका धावेवर समाधान एका धावेवर समाधान। हे सुसाइड आहे, हे फाशीला अगोदर फास लावलेला आहे आणि नंतर डोकं टाकलेलं आहे आतमध्ये। एवढं सोपी सुसाइड आहे। 1 रन फक्त मेल। दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय। किफायत, ये किफायत ने बहुत ही किफायती विकेट दे दी अपनी। सफर आप तक पहुंचाएगा जीत के सफर के रास्ते तक। पण सुनील मुरे तुमच्याकडे हा मुरलेला गोलंदाज आहे, नो चान्स। सुनील मुरेकडून चान्स मिळणार नाहीये। स्लोवर डिलिव्हरी केला होता, 1 धाव पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेसाठी जातोय, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। खराब थ्रो, 32 धावा। अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे। 1 बॉल 32 धावापर्यंत मजल मारली गेली आहे। काय सुरुवात केली होती पहिल्या 4 षटकामध्ये, 3 षटकामध्ये काहीच आलं नव्हतं। या 32 धावांचा ॲक्च्युली नागेश हा हकदार आहे। नागेशने ती 32 पर्यंत पोहोचवली आहे। थोडा खाली राहिलाय बॉल, फलंदाज बाद। 32 म्हणजे डबल 3 धावांची आवश्यकता आहे। 33 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी। 5 षटकं, 30 बॉल आणि 33 धावा। गुलजार हिरोजला पुन्हा एकदा हिरो बनण्यासाठी 30 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता। तर हमदान हरिकेन्स मजल मारण्यासाठी डिफेंड करावे लागतील। 30 बॉलला 33 रन्स। काय होणार, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण होणार, कोण मनवणार विजयाचा जल्लोष आणि कोणाला होणार पछतावा, येणारा काळ ठरवेल। तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत स्वामी समर्थ डीजे। कल काफी मैच हमें खिलाने हैं, अगर कोई लेट होएगा तो उसके ऊपर एक्शन लिया जाएगा। ज्यादा टाइम हम वेट नहीं करेंगे। 9 बजे मैच खिलाना है हमें, तो सारे टीम बराबर टाइम पे आ जाए। कल पहली मैच पूर्णगर सुपर जेंट्स के साथ है रोहान, तो कल 9 बजे दोनों टीमों ने आना है। फील्डिंग लावून घ्या, संध्याकाळ झाली आहे, सायंकाळ होत आली आहे। सूर्य अस्ताला चाललाय, आवाज पण माझा अस्ताला चाललाय, त्यामुळे लवकरात लवकर घ्या।
तर मित्रांनो, जीत के लिए जुनून चाहिए, आत्मविश्वास रगों में खूब चाहिए। ये आसमान भी आएगा जमीन पर, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए। तो आज के दौर में अगर बात करें तो परों को खोल जमाना उड़ान देखता है दोस्त, परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन पे बैठ के क्या आसमान देखता है। मफाज भाई, ये जमीन पे बैठने का समय नहीं है, अगर आपको आसमान छूना है तो कुछ अलग करना पड़ेगा, हवा में लहराना पड़ेगा अपने आप को। ये कामयाबी की ताकत निरंतरता की ताकत होती है, ये साहस की ताकत होती है। जो जितना झुलसता है वही निकर के आता है आणि जो चमकणार तोच उद्या सूर्य बनून प्रकाशित होणार। त्यासाठी आत्ता मात्र चमकण्याची ती वेळ आलेली आहे। चला जाऊया मैदानाकडे। 30 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे। सामन्याला सुरुवात करा प्लीज। ओके, थँक्यू। बॉलर कोई भी है, बॉलर कोई भी है, सिर्फ बैट्समैन पूर्णगढ़ से। कॅच झाली असती तर भरपूर काय काय झालं असतं। पहिल्याच बॉलवरती ड्रामा क्रिएट झाला होता। या वेळेला पहिला बॉल खेळलाय तो शकीलने, मकसूद नॉन स्ट्राइक एंडला। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावांसाठी। ये गेंद को अंदर डाला था, उस गेंद को फ्लाइट ली थी और ड्राइव किया था, ऑन द राइज फटका खेला था। ये स्ट्रेट टू द फील्डर जो शॉर्ट एक्स्ट्रा शॉर्ट कवर बोल सकते हैं, आगे जाके टेस्ट में थोड़ा अंदर रहता है तो स्लिप पॉइंट बोलते हैं उसको। ये यहाँ पे 2 रन। अगली गेंद, ये स्लीप कॉर्डन में जाता हुआ, अगर स्लीप होती तो क्या होता। ये तो बहुत बड़ी नाइंसाफी हो रही है गेंदबाज के साथ। पहले दोनों भी गेंद विकेट टिकिंग डिलीवरीज थी। अगर आपको जीतना है तो विकेट के लिए जुनून होना चाहिए। सीढ़िया तालिया ये हो हल्ला, ये सीटिया तालिया वो ये हो हल्ला। ओ कॅच होणार का। गॅप मध्ये जातोय बॉल। 1 धाव पूर्ण केली जाते, दुसरा धावेसाठी केली जाते। गुड फिल्डिंग बट 2 धावा मात्र वाचवू शकले नाही। 5 धावा पहिल्या बॉल वरती पासून प्रहार केला जातोय महेश दळवीच्या। अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, त्यामुळे अडचणी सामन्यामध्ये नव्हे तर मनात असतात। आणि या वेळेला ज्या वेळेला तुम्ही मनावर विजय मिळवाल त्यावेळेला आपोआप मार्ग निघेल। आता हा कोणाला मार्ग सापडणार आहे विजयाचा, कोण या मार्गावरती अतिक्रमण किंवा मार्गक्रमण करणार आहे हे येणारा काळ ठरवणार आहे। राइट आर्म ओवर द विकेट मारा करेल, क्या बल्लेबाजी करने की कोशिश, यहाँ पे गैप ढूंढ निकाला है। फलंदाज मात्र सुरेख कामगिरी करतोय। फील्डर ने यहाँ पे फुटवर्क दिखाता हुआ, फुटवर्क दिखाता हुआ फील्डर एक्स्ट्रा कवर का 2 रन के साथ संतुष्ट करना पड़ेगा। रन संख्या बन रही है 7 रन। 33 धावांवरती डिफेंड करायचं असेल तर पहिल्या षटकापासून विकेट पाहिजे, परंतु ते मात्र काम हमदा हरिकेन्स कडून केलं जात नाहीये। ऑफचं जाळं फेकलं गेलंय, परंतु ते जाळं फाटलं जातंय, पोपट निसटला जातोय। पुढचा बॉल महेश दळवी टू शकील। काय फलंदाजी करतोय शकील पुन्हा एकदा। यावेळेला मात्र जाळ हो जबरदस्त पद्धतीने विणलं गेले। रनआउट आणि फलंदाज बाद होणार। शकीलच्या स्वरूपात होणार का बाद। हो पहिली पनवती लागलीये। हे संध्याकाळचा कौल रामेश्वर देवाला पावतो असं म्हणतात, तो लावलाय मात्र विकेट कीपरने। थैंक यू वेरी मच। मी समर्थ डीजे के बारे में क्या बताऊं, ये भी इनकी भी नशा, जैसे जैसे शाम होती है अच्छे अच्छे गाने बाहर निकलते हैं, वही सुबह किधर जाते हैं गाने जबकि जब की जरूरत होती है सही गाना बजा रहे थे। ऐसी गाने चाहिए क्रिकेट को, थोड़ा मुकाबले को बेहतरीन रोमांच बनाने के लिए। एक रन दुसऱ्या धावासाठी रनआउट झालाय।
कारण फलंदाज शकील दुसऱ्या मॅच मध्ये रनआउट झालाय. सलग 2 मॅच मध्ये रनआउट शकील. रन संख्या बनी है 8, विकेट का नुकसान हुआ है 1. अभी भी 33 रनों की दरकार में से 8 गए, 25 चाहिए. मैच में कुछ भी हो सकता है. क्या फील्डिंग का मुजाहिरा पेश किया है वहां पे फील्डर ने. महेश दळवी नया बल्लेबाज आए हैं. काबिल, क्या वो काबिल है शॉट खेलने के लिए, लेकिन यहाँ पे तो नाकामयाब रहा हुआ. 9 रन पे ओवर की समाप्ति. पहले ओवर की समाप्ति के बाद 9 रन 1 विकेट के नुकसान पे. अभी भी 24 गेंदे और 24 रनों की जरूरत. 24 गेंदे और 24 रनों की जरूरत. यस टीजे. थोड़ा हंसी मजाक का खेल चलता हुआ है यहाँ पे. डोंट वरी ओमकार, अपना काम करो. हंसी मजाक का काम चलता हुआ है यहाँ पे फैबिलियन में, कॉम बॉक्स में. और डीजे के बारे में क्या बताऊँ, ये शाम को होने के बाद में, शाम को जैसे ना ये ओल्ड वाइन कैसे बाद में पता चलती है चढ़ती है, ये डीजे वाला सुबह से लेके पता नहीं किधर रहता है. शाम जैसे जैसे होती है अच्छे अच्छे अपने ये शस्त्र निकलता है. अभी क्या गाना बजाया था ये ना. हाँ बाद में दे 100 रुपया. मतीन को अगर छक्का लगाया, ए लगा. 1 रन 1 रन 1 रन 1 रन 1 रन 1 रन के लिए ये मतीन गेंदबाजी करने आए. मतीनस ना, मतीन गेंदबाजी करने आए. 24 गेंदे 24 रन की जरूरत थी. 23 गेंदे 23 रनों की जरूरत है जीतने के लिए. कल सुबह 9:30 बजे 9 बजे से हम फिर मिलेंगे. दिल की तार सीधा समुंदर पे वार. और कल PSL आ रही है. होशियार होशियार. तो ये इस बीच ये गेंद को मारा था फ्लिक 1 रन के लिए. ये फ्लिक ऑफ द रिस्ट शॉट खेला है 1 रन के लिए. 1 रन के साथ ही स्कोर बढ़ता हुआ 11 रन. अगर मतीन को छक्का लगा दिया जाए तो 100 रुपए का इनाम. यहाँ पे प्राइज ऑन हो चुका है. आफ्ताब जी के तरफ से, बल्लेबाज कोई भी हो, आफ्ताब दरवेश की तरफ से 100 रुपए का इनाम है. मतीन के गेंद के ऊपर छक्का लगाओ, 100 रुपए प्राप्त कीजिए आफ्ताब दरवेश की तरफ से. तो वो एक काम करने के लिए क्या काबिल है, काबिलियत है काबिल. और उनके साथ ही इसको मकसूद बल्लेबाजी करने के लिए तैयार. ये शॉट तो अच्छा है लेकिन स्ट्रेट टू द फील्डर. विकेट का हो गया पतन, और एक विकेट का हो गया पतन. इसीलिए मैं बोलता हूं कि मंजिल कितनी भी दूर हो, जब तक अगर ढूंढेंगे अगर तो मिलेंगे रास्ते. मंजिलों की फितरत है कि खुद चलकर नहीं आती. मंजिलों की फितरत है कि खुद चलकर नहीं आती. आपको वो रास्ता बनाना पड़ेगा. रन संख्या बन चुकी है 12 रन. 12 वरती एवढा मोठा वार केलाय. दूसरा विकेट. अभी भी रन संख्या चाहिए लगभग 22 रनों 21 रनों की जरूरत है. 21 रन 12 रन बन चुके हैं. तीसरा विकेट यहाँ पे, दूसरा विकेट यहाँ पे पतन होता हुआ. टिक के बाहर जाने वाली 13. अभी भी 20 रनों की जरूरत है जीतने के लिए. मैच अभी भी बना चुका है मैच. क्या इस विकेट से नया बल्लेबाज, विकेट की जरूरत दरकार है. लेकिन इस बीच संभलता हुआ खिलाड़ी यहाँ पे अपना काम बखूबी निभाता हुआ कैप्टन आया है बावा
अजमुद्दीन, उनके पास एक्सपीरियंस है। रन संख्या चाहिए, अभी भी 19 रनों की जरूरत है जीतने के लिए। ये 19 गेंदे रहेंगे शायद, और 19 रन। रन तो आराम से है, लेकिन प्रेशर को हैंडल करना बहुत जरूरी है। रन आउट हो रहा है क्या? रन आउट हो रहा है क्या? ये हाराखिरी का होते ही हाराखिरी, ये क्यों कर रहे हैं समझ में नहीं आता। मेरे खामोशी में सन्नाटा भी है, शोर भी है। मेरे खामोशी में सन्नाटा भी है और शोर भी है। तूने देखा ही नहीं, मेरे आंखों में कुछ और भी है। यही दिखाता हुआ मतीन का ये गेंदबाजी का क्रम। बहुत ही अच्छी गेंदबाजी मतीन की तरफ से। 5 रन दिया इस ओवर में। पहले ओवर में तो रन आए थे शायद 9 रन, दूसरे ओवर में आए 5 रन, विकेट मिला है। अभी स्ट्रेटेजिकली देखा जाए तो 18 गेंदों में 18 रन की जरूरत है। 18 बॉल 18 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी। करेक्ट मी प्लीज, 18 पाहिजेत ना, 19? 18 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे। ओके, 18 बॉल आणि 19 रनों की जरूरत है। रमजान गावकड़कर, उनके लिए प्राइज ऑन हो चुका है। उन्होंने अगर कैच को पकड़ा, रमजान गावकड़कर, उन्होंने अगर कैच को पकड़ा तो 100 रुपया आएगा भाई। किन किन की तरफ से? नागेश, 18 बॉल 19 धावांची आवश्यकता। नागेश, क्या ये ओवर टर्न आउट करेगा क्या? नया बल्लेबाज बावा खेलने के लिए तैयार। ओहो, बैकफुट पंच करना का प्रयास का, लेकिन कीपर के हाथ में दबी। 17 गेंदों में 19 रनों की जरूरत है। अजमुद्दीन बावा स्ट्राइक एंड पे है, नॉन स्ट्राइक एंड पे है। काबिल, काबिल, क्या काबिल काबिलियत है काबिल में? ओ, यहाँ पे तो शफल आउट हुआ था। बैकफुट पे गए, ऑफ स्टिक के बाहर जाके इस गेंद को सिर्फ ढकेला। 1 रन के लिए दिशा दिखाई, स्क्वायर लेग की दिशा में। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ। रन संख्या बनी है 15 रन। अभी भी दरकार है 18 रनों की। 16 गेंदे और 18 रन, 16 बॉल 18 धावांची आवश्यकता। मॅच रंगतदार होणार। 16 बॉल साठी प्रकाश कमी होऊ नये प्लीज, लवकरात लवकर घ्या। इस बीच नागेश की अगली गेंद, इस गेंद को मारा है शॉट, लेकिन वहां पे प्रोटेक्शन है। 1 रन तो मुकम्मल किया। रन आउट यहाँ पे हो सकता है, शायद यहाँ पे खतरा मोल ले लिया था, मोल ले लिया, पता नहीं चल रहा है। फिर एक बार विकेट का हो गया पतन। 1 रन पे ही संतुष्ट करना पड़ेगा। बावा तो वापस आ चुके थे, नॉन स्ट्राइक। पॉइंट आ सकता है क्या? सारा दारोमदार अभी कैप्टन अजमुद्दीन के कंधे पे है, क्योंकि वो नॉन स्ट्राइक एंड पे है। स्ट्राइक एंड पे नया बल्लेबाज आ रहा है। 1 रन मिलेगा, इसका मतलब 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 16 रन। अभी भी रन संख्या चाहिए 16 रन, अभी भी रन संख्या चाहिए 17 धावांची आवश्यकता है। 17 पे किसको होगा खतरा? नागेश का ये ओवर की अगली गेंद डालने के लिए बासित। 3 गेंद, ये गेंद तो गई है स्क्वायर लेग, सॉरी थर्ड मैन रीजन में, 1D सेक्शन में। 1 रन के लिए बासित के बल्ले से निकलता हुआ ये लेट कट 1 रन के साथ। रन संख्या 18 पे 17 पे पहुंचती हुई। अभी रन चाहिए 16 धावांची आवश्यकता। अभी भी 16 रनों की जरूरत। 14 गेंदे 16 रन, 16 फ्रॉम 14 बॉल्स। ये 16 रन आ सकते हैं अगर 14 बॉल खेला जाए तो। यहाँ पे फिर एक बार डॉट डिलीवरी आता हुआ, और एक गेंद कम कर दीजिए। 13 गेंदे 16 रन। मैच अभी भी रोमांच के ऊपर लहराता हुआ, ये बहलाता हुआ मैच है, ये बरखाता हुआ मैच है। इसीलिए बोला जाता है संघर्ष जितना गहरा होगा, सफलता की किरणें उतनी ही तेज होगी। कितनी तेज रहेगी सफलता के किरणें? दोनों टीमों का संघर्ष बहुत ही गहरा हो रहा है। ये बॉल मात्र डॉट झालाय,
काय नागेश कडून गोलंदाजीचा पृथक्करण आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल टाकले, 3 धावा दिल्यात फक्त, 1 रन आउट हो गया उसमें. तो पिछले 2 ओवर में गेम को पलट दिए, बाजी पलट दिए. ये गेम को टर्न आउट करने वाली गेंदबाजी है. एक तो पहले बल्ले गेंदबाज मतीन से हुई और दूसरे यहाँ पे नागेश से हो रही है. आपण जर पाहिलं 12 बॉल 16 धावा. कौन डालेगा 5वां ओवर, 4था ओवर, और कौन डालेगा 5वां ओवर? क्या नागेश को 2 ओवर दिए जाएंगे या मतीन करेंगे 2 ओवर? या तो यहाँ पे तो दिखाई दे रहा है खुद महेश दळवी दूसरा ओवर लेके आ रहे, तो दूसरा ओवर उनका सफल होगा क्या? पहिले ओव्हर में 9 रन मिले, आयुष्यात जोखीम पत्करा असं म्हटलं जातं. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल. यहाँ पे 2 ही ऑप्शन है, या तो जीतेंगे, या तो जीतेंगे तो हम लीडरशिप करेंगे कल के मुकाबलों में और एक पॉइंट लेके जाएंगे. हारेंगे तो हम आने वाले बच्चों को सिखाएंगे कि बाबा यही गलती मत करो. चलो चलते हैं या वेला स्ट्रेट. हेलो 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 हेलो. ये 100 रुपए बाबा, आपने 50,000 रुपए डाले, 100 रुपए नहीं, 50,000 रुपए छोड़े. प्राइज है 50,000 रुपए. ये प्राइज भी ऑन हो चुका था रमजान के लिए. ये अगर कैच पकड़ते तो मैच का रुख ही बदल जाता. या वेला प्रहार केला गेला है, 1 धाव मिलते. इसका मतलब है ये 2 रनों के साथ ही स्कोर अभी बढ़ता हुआ 19 रन. अभी भी 14 रनों की जरूरत है. 10 गेंदे 14 रन. क्या होता रमजान भाई अगर आपने कैश लिया होता? 100 रुपए तो आपको मिलते असद भाई की तरफ से, लेकिन आपको 50,000 तक जाने के लिए और एक सीढ़ी मिलती. तो ये शायद मैच का नतीजा चेंज करने वाली गेंद थी. इस बीच एकच कॉल मॅटर सॉल्व. झुमका किसका गिरा दिया है? ये झुमका गिरा दिया है क्या टीम इंजमाम का, जो कि यहाँ पे अगर बात किया जाए तो टीम गुलजार हीरोज. गुलजार हीरोज हमदान हरिकेन्स के ओनर इंजमाम शायद खुश रहेंगे. बहुत बड़े नर्वस रहते वो मैच में. अभी भी वो देख नहीं रहे, पीछे से देख रहे. रन संख्या अभी 9 बॉल 14 धावा. 9 बॉल आणि 14 धावा. आखूड टप्प्याचा बॉल महेश दळवी यावेळेला आपला पूर्ण अनुभव पणाला लावतोय. महेश दळवी मैन फ्रॉम गावखड़ी इस मैदान को चप्पे चप्पे को जानता है. यार ये हमारे इलाके में आ गए है तो हमारा धमाका होगा. जिंकण्याची हिम्मत ठेवणारा हा महेश दळवी. वो इतिहास बदलने का काम करने वाले हैं. वो काम कौन करेगा? ये काम करने के लिए क्या तैयार है? लेफ्ट हैंडर बल्लेबाज जिसका नाम है, अरे लेफ्ट हैंडर बल्लेबाज जिसका नाम है सुनील मुरकर, सुनील मुरे.
लेफ्ट हैंडेड, अभी भी लेफ्टी स्टांस उन्होंने लिया है क्योंकि यही एक मौका है। 5 बॉल 12, 5-12 फील्ड पोजीशन बदलता हुआ महेश दळवी खुद गया है वहां पे। फेवरेट शॉट है सुनील मुरे का, प्रवीण के ऊपर जिम्मा है। यहाँ पे शॉट ऑफ लेन गेंद डाली, मुरे ने मारा तो बड़ा फटका आएगा क्या? ये गेंद, ओहो क्या गेंदबाजी है प्रवीण की तरफ से, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी है। यहाँ पे सैक्रिफाइस करना पड़ेगा विकेट को, यह हवा बनाई थी, यह हवे पे कुछ भी पॉसिबल नहीं हुआ। आउट, फलंदाज बाद होणार। नहीं नहीं, डोंट वरी, अंपायर का डिसीजन करो। चलो आउट ना, रन आउट, ओके। पहले पूछो नो बॉल है क्या? नाही, नो बॉल नाही रे। ओके, 4 गेंदे और 11 रनों की जरूरत। अगली गेंद, ये गेंद गई है डेड बॉल। अंपायर का इशारा डेड बॉल, ये कहानी में ट्विस्ट पे ट्विस्ट आ रहे। 5 बॉल ना, 5 बॉल 11, 5 गेंदे 11 रनों की जरूरत। अच्छा वो नो बॉल था इसके लिए। 5 गेंदे 11 रनों की जरूरत। कैच था क्या? ये कैच छूटा क्या? और एक रन मिलेगा। 4 गेंदे 10 रनों की जरूरत। अभी भी मैच ऑन है, क्या मैच चल रहा है। 4 गेंदे 10 रनों की जरूरत। जबरदस्त मैच। विझलो जरी आज मी, नाही हा अंत माझा, उजळेन पुन्हा नव्याने, सामर्थ्य माझे नाशवंत नाही, हे दाखवण्याची वेळ आली प्रवीण हरजकरला। ये आज की रात को कौन चमकेगा और कौन बताएगा कि हम ही कल के सूरज है। 4 गेंदे 10 रनों की जरूरत। बल्लेबाजी का जिक्र किया जाए तो बासित यहाँ पे बैटिंग करने के लिए तैयार। ये वाइड ऑफ द एंगल क्रिएट किया हुआ, आगे आके इनसाइड आउट खेलने की कोशिश की थी। 3 गेंदे 10 रन, थोड़ा आसान बनाना पड़ेगा अगर एक षटका दिया। 2 रन के लिए भागे हैं, इसका मतलब 2 गेंदे 8 रन, 2 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे। रमजान जाळं फाटलेलं घेऊन आलाय, हे मुळे काढायला गेला होता रमजाननी खाली आणि मुळे मिळाले नाही कारण झाबली याची फाटलेली होती। पुढचा बॉल पुन्हा एकदा, हो डॉट डिलिव्हरी आली आहे, डॉट डिलिव्हरी आली आहे। हमदा हरिकेन्स विजयाकडे 32 धावा डिपेंड करण्यामध्ये सक्सेसफुली, या वेळेला मात्र 1 बॉल आणि 8 धावा। काय मॅच झाली आहे, 32 धावा डिफेंड केल्यात। रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल, रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल। फलंदाज बाद ना, ओके, फलंदाज बाद झालाय। शेवटचा 1 बॉल
8 धावांची आवश्यकता आहे. म्हणूनच म्हणतो क्रिकेटमध्ये आपण सर्वजण आज एकत्र जमलोय. क्रिकेट हा एकमेव असा खेळ आहे की दोन अनोळख्या व्यक्तींना जीवलग मित्र बनवणारा खेळ आहे. कालपर्यंत आपल्याला मफाद माहीत नव्हता का, आज आपण त्यांचे मित्र बनू शकतो. हे फक्त क्रिकेटमुळे घडू शकतो. तेच या क्रिकेटला सलाम करत असताना ह्या मॅचचा अंत होतोय, कारण विजयी होतोय तो हमदा हरिकेन्स. शेवटचा सामना जिंकतोय हमदा हरिकेन्स. सलग दुसरा सामना जिंकला जातोय हमदा हरिकेन्स. पॉइंट टेबल ग्रुप बी यावेळेला पहिल्या क्रमांकावरती आहेत हमदा हरिकेन्स. 2 मॅच 2 विन, लॉस 0, 4 पॉइंट. नेट रन रेट +1 मध्ये आहे, +1.6. पूर्णगढ़ सुपर जायंट्स 2 मॅच 1 विन 1 लॉस. इसका मतलब है 2 पॉइंट वर. गुलजार हीरोज 2 मॅच 1 विन 1 लॉस, 2 पॉइंट वरती. रोहान्स फोनिक्स 1 मॅच 1 लॉस आणि अबिदा स्ट्रायकर्स 1 मॅच 1 विन.